लिहावं लागेल की हे प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम मेजर एक तर पहिले लिहायचे. आता समजा डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स आहे, अहो त्यांच्याकडे 16, 17, 18 कोर्सेस असणार, त्या प्रत्येक कोर्सेसचे आपल्याला पीओ लिहावे लागणार, मग त्याच्या 4-4, 5-5 लाईन, मग ह्या जर काय त्याचा प्रचंड मोठा व्याप आहे तो आपल्याला लिहावा लागेल आणि ते आपल्याला कसं पडताळून पाहायचं ते बघायला लागेल. आणि आपण आयसीटी इंटिग्रेशनच्या संबंधीचा विचार, एक मी स्लाइड स्किप केली कारण त्या स्लाइड मध्ये मी असं म्हणत होतो की नुसती फिलॉसॉफी आयसीटी जे, कारण डिस्टन्स लर्निंगचा इफेक्टिव्ह मध्ये आयसीटीचा इफेक्टिव्हनेस सुद्धा येणार आहे आणि त्यासाठी आपण त्याच्याबद्दल अधिक सजग राहा. केवळ आपली लेक्चर रेकॉर्ड करून ती वेबसाईट वरती टाकली किंवा ती फेसबुकच्या माध्यमातून मुलांना पुरवली म्हणजे आयसीटी बेस्ड टीचिंग ट्रेनिंग झालं नाही. त्यांचा एक्सपिरियन्स कन्स्ट्रक्ट करण्याच्या संबंधीचा विचार moocstalk.org अशा नावाची वेबसाईट आहे, एका स्टॅनफोर्डच्या प्रोफेसरने केलेली आहे. तर मूक्स कसे डेव्हलप करण्यासाठी करावेत याच्या संबंधीचा विचार त्यामध्ये मांडलाय. मला असं वाटतं तो विचार आपल्या माध्यमातून झाला तर निश्चितच इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेलचं मुख्य जे तत्व आहे, मी पण होपलेसली ऑप्टिमिस्टिक माणूस आहे. सातत्याने ह्या गोष्टी सगळ्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना, इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेलला माहीत असताना पुन्हा पुन्हा सांगायच्या. याचं कारण मला याच्यावरती विश्वास आहे की बदल होऊ शकतो. माझ्या सगळ्या शिक्षकांना पॉलिसीमध्ये बदल होऊ शकतो. माझा सगळ्या शिक्षकांवरती आणि प्राचार्यांवरती विश्वास आहे. ते सकारात्मक दृष्टीने या सगळ्या व्यवस्थेकडे बघतायत, कारण कुठल्याही बदलाच्या अग्रस्थानी नेहमी शिक्षक राहिलेला आहे. मला असं वाटतं आपलं एक उत्तरदायित्व आहे. मला नेहमी आमचे यंग शिक्षक विचारतात, हो काय तुम्ही नेहमी म्हणता तो 7वा वेतन आयोग मिळाला, पैसे चांगले मिळाले, आम्ही काय चांगलं राहायचं नाही का, फक्त डॉक्टर आणि वकिलांनीच चांगलं राहायचं का? मला असं वाटतं डॉक्टर वकिलांप्रमाणे आपल्याला सुद्धा उत्तम दर्जाचं जीवन व्यतीत करण्याचं हक्क आहे, पण आपल्यावरती अधिक जास्त उत्तरदायित्व आहे. कारण पुढे येणारी पिढी आपल्या समोर आहे जी संपूर्ण देशाचं भवितव्य घडवणार आहे. आणि जग येऊन आपल्याला सांगताय की तुमचा देश महासत्ता होणार आहे. ते फक्त 21व्या शतकात जी महासत्ता होणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या बळावरती होणार आहे. त्यामुळे आपण दर्जाविषयी जर का एक मुवमेंट आपण केली की उच्च शिक्षण सामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी, ऍक्सेस करण्यासाठी प्रचंड मोठ्या संस्थेचं जाळं उभं केलं. जगामधल्या दुसऱ्या क्रमांकाची आपली संपूर्ण उच्च शिक्षणाची व्यवस्था आहे, पण आपण तेव्हा दर्जाकडे बघायला विसरलो. आणि परत हळूहळू म्हणजे मला लोक विचारतात, अहो काय झालं, रिसर्च पेपरचा प्रश्न विचारला, लोक लिहायला तर लागले, कमीत कमी चांगल्या जर्नलमध्ये नाही पण लिहायला तर लागले. मला असं वाटतं हा बदलही खूप मोठा आहे. आता केअर आलं, अधिक चांगलं लिहितील, सजगपणे थ्रस्ट एरिया ठरवले, अधिक चांगलं करतील, याच्यावरती माझा विश्वास आहे. बदल नेहमी धीम्या गतीने हळूहळू होत असतो. पण आता प्रश्न असा झालेला आहे की यू नीड टू हॅव अ 70 mm मल्टीकलर ड्रीम अँड यू शुड नॉट हॅव टाइम, यू मस्ट हॅव अ प्लॅन. सो दॅट थँक यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग दिस चान्स. आणि माझ्या या सगळ्या विवेचनामुळे इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल ही केवळ माहितीचं संकलन करून AQAR आणि SSR पाठवणारी व्यवस्था नसून महाविद्यालयाच्या दर्जाच्या सुधाराच्या विषयी विचार करणारी व्यवस्था आहे. असं जर का 0.001 सेंटीमीटर मानसिकतेमध्ये जर का बदल झाला तर मला असं वाटतं ह्या विवेचनाचा उपयोग झाला असं मी म्हणेन. आणि मला खात्री आहे की हा बदल आपल्या सगळ्या महाविद्यालयातून होईल. काही महाविद्यालयामध्ये हा बदल ऑलरेडी झालेला आहे, जी उत्तम महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये हा बदल झालेला आहे, पण अधिकाधिक महाविद्यालयांनी हा बदल करावा अशी माझी इच्छा आहे. मला असं वाटतं हा बदल घडून यावा. आणि मी आपल्या सगळ्यांना आपले आभार मानतो. आमचे गव्हाणे सर, मी त्यांच्या अकॅडमिक काउन्सिल वरती आहे, तर त्यामुळे त्यांचे आभार मानतो. मी त्यांचा एक भागच आहे. थँक्यू सर, थँक्यू. मला वाटतं गोपाळरावांचे पण मनपूर्वक आभार. त्यांनी या सगळ्या ह्याला प्रबोधन केलं त्यांनी सुरुवातीला, कारण या संस्थेच्या विषयी मला खूप जास्त आस्था आहे. त्याचं कारण याच्या सुरुवातीच्या प्रवासापासून मी संस्थेबरोबर आहे, त्यामुळे जास्त आस्था आहे. आणि सगळ्याच संस्थांविषयी आस्था आहे. आपण एकमेकांना सहाय्य करू, जे जे आपल्याला माहिती आहे ते सगळ्यांना सांगत राहू. आणि ही दर्जाची जी एक प्रचंड मोठी मुवमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये घडवून आणू, जेणेकरून महाराष्ट्र जो सदैव अग्रेसर उच्च शिक्षणामध्ये राहिलेला आहे तो अधिकाधिक अद्यतन हो, असा विचार या ठिकाणी मांडतो. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपल्या मनामध्ये जर का काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं यथायोग्य देण्याचा मी प्रयत्न करीन.
प्रश्न मूर्खपणाचे नसतात, उत्तर जरूर मूर्खपणाचं असतं. मला मूर्ख ठरवा, प्रश्न मात्र जरूर विचारा. याचं कारण आपल्या मनामध्ये असलेला प्रश्न आपण विचारत नाही, तो अनेकांच्या मनामध्ये असतो, म्हणून त्याची उत्तरं सापडत नाही. तर या प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात करावी. वेळ खूप झाला आहे, 2 वाजलेत. 2 वाजून धन्यवाद 11. सर. धन्यवाद सर. आपण अत्यंत आमच्या मनातील स्वाभिमान जागृत करून आमच्यामध्ये एकूणच शिक्षण प्रणालीबद्दल आणि उच्च शिक्षणाबद्दल स्फुलिंग निर्माण केल्याबद्दल पुनश्च एकदा आपले आभार आणि धन्यवाद. सेशन ओपन करतोय आपण. चॅटवर जे काही प्रश्न आले होते ते प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी दोन्ही टेक्निकल सेशनचे रिसोर्स पर्सनना आदरणीय पाब्रेकर सर आणि जोशी सर सगळ्यांना विनंती करते की आपण आलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावी. प्रश्न आणि उत्तर. प्रश्न वाचा मॅडम. प्रश्न तुम्ही कोण वाचता? प्रश्न मी वाचतो. यादव सर. यादव. वाचा. हा वाचतो सर. वाचा. येस सर. फक्त प्रश्न रिपीट करू नका. येस सर. येस सर. क्वेश्चन आहे, विच इज द स्टँडर्ड प्रोसिजर टू इनकॉर्पोरेट कोर्स आउटकम अटेनमेंट्स विथ प्रोग्राम आउटकम अटेनमेंट्स? श्रीहरी कुणासाठी? Yeah, hello. Yes. हा बोला. It's a good question. It's a big exercise. Actually, मोठी एक्सरसाइज आहे. सुरुवात पण थोडक्यात सांगावं लागेल, त्याला आवाका नाही आता. पहिलं तर खूप विचारपूर्वक सिलेबस डिझाईन करताना, फ्रेम करताना त्याचे कोर्स आउटकम्स आणि प्रोग्राम आउटकम्स डिफाईन करा. त्यानंतर आपण त्याला सीओपीओ मॅपिंग म्हणतो. सीओपीओ मॅपिंग म्हणजे आपला एक कोर्स आउटकम हा त्या प्रोग्राम आउटकमशी किती कोणत्या पातळीवर जोडला गेलाय, 1 2 3. म्हणजे जर पूर्णपणे जोडला गेला असेल तर 3 आणि नसेल जोडला गेला तर 1. हा एक भाग झाला. आता याला सीओपीओ मॅपिंग म्हणतात. दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंटरनल आणि युनिव्हर्सिटी असेसमेंटचा वापर करायचा आहे की कोर्स आउटकम किती प्रमाणात अटेन झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व म्हणजे फीडबॅकचा वेटेज थोडा 20% प्रमाणात टाकायचा आहे. आणि सीओपीओ मॅपिंग प्लस हे जे आहे या दोन गोष्टींची तुलना करून आपल्याला एका नंबरवर यावं लागतं. तर ऍक्च्युअली मुळात ही मोठी एक्सरसाइज आहे टेक्निकली, पण थोडक्यात आता आपण एक असं समजू शकतो की विद्यार्थ्यांना काय समजलं आहे, लर्निंग लेवल त्यांची किती आहे, एक्झामच्या मार्क्सच्या थ्रू, फीडबॅकच्या थ्रू प्लस सीओपीओ मॅपिंग या दोन गोष्टी करून आपल्याला जाता येईल. श्रीहरी. येस सर. थोडस कन्फ्युजन असतं कधी कधी लोकांच्या मनामध्ये. सीओ आणि पीओ मध्ये फरक काय, तो पण सांगा थोडक्यात. अगदी सोपं एक्झाम्पल मी देतो की आपण उदाहरणार्थ बीएससी चा कोर्स करतो आहोत. तर बीएससी चा कोर्स करत असताना बीएससी हा एक प्रोग्राम आहे, तर त्याला आपण प्रोग्राम आउटकम्स म्हणूयात त्याचे. सो इन जनरल ग्रॅज्युएशनचे आउटकम्स काय झालेत ते. पण बीएससी इन झुलॉजी जर करत असेल एखादा विद्यार्थी तर त्याला आपण प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम्स मध्ये मोजता येईल त्याला, की झुलॉजी मध्ये बीएससी केलं तर काय होईल. पण झुलॉजी बीएससीच्या एखाद्या विशिष्ट पेपर बद्दल आपण बोलतो, उदाहरणार्थ सेल बायोलॉजी किंवा जेनेटिक्स, तर त्यातून त्याला काय शिकायला मिळालं हे त्याचे कोर्स आउटकम्स असू शकते. थँक्यू व्हेरी मच. Okay, thank you, sir. Sir, next question is how to decide research thrust areas in multi-faculty institutes? पन्नावरे. येस सर. हा प्लीज. त्या अगोदर फक्त श्रीहरी सरांनी जो अगोदर उल्लेख केलेला आहे याच्या संदर्भात फक्त एक विधान करू इच्छितो ऍडिशनल, की साधं सोपं जर सरळ घ्यायचं असेल तर कोर्स इज अ पेपर अशी संकल्पना घ्या. कोर्स इज अ पेपर. आणि मॅपिंगच्या अगोदर रायटिंगची पॉलिसी जोशी सरांनी ज्याच्यावर फोकस केलेला आहे, याची पॉलिसी तयार करताना पहिल्यांदा तुम्ही रायटिंग करून घेताना कोर्स जो शिकवला जातो याच्यामध्ये 2-3 वेळेला आजच्या सेशन मध्ये उल्लेख आला ब्लूम्स टेक्झॉनॉमी. ब्लूम्स टेक्झॉनॉमीचा उल्लेख आल्यामध्ये यामध्ये रिवाइज ब्लूम टेक्झॉनॉमीमध्ये 6 स्टेप्स आहेत, विच स्टार्ट्स फ्रॉम मेमोरायझिंग, रिमेंबरिंग टू क्रिएशन लेवल. म्हणजे याला लोअर ऑर्डर थिंकिंग आणि हायर ऑर्डर थिंकिंग म्हणतो. याच्यानुसार जे काही की वर्ड्स हे दिलेले आहेत, वर्ब्स दिलेले, ऍक्शन वर्ब्स नुसार त्याच्या लेवल्स ठरवणं आणि यानुसार आपले कोर्स आउटकम्स डिसाईड करून मॅपिंग केल्यानंतर जर आपण इंजिनिअरिंग जे जोशी सरांनी उल्लेख केला, इंजिनिअरिंगची जर प्रोसेस बघितली तर अतिशय टेक्नो बेस्ड प्रोसिजर आहे. त्यामध्ये माझा स्पष्ट मत आहे की आपले ट्रॅडिशनल महाविद्यालयातले जे आपण सगळे शिक्षक आहोत माझ्या सहित, यांना हे हँडल करणं खूप अवघड जाईल. यामध्ये आपलं विजन, इन्स्टिट्यूशनचं विजन, मिशन
केलेली आपण पॉलिसी आणि त्या अनुषंगाने प्रत्येक कोर्सला आपण काय मॅप करण्यासाठीचं प्रोव्हिजन ठेवलेलं होतं, त्यानुसार ती अटेंडमेंट किती झाली याचा एक छोटासा चार्ट तयार करावा आणि त्यानुसार जे एरिया अटेंडेड आहेत ते आणि जे एरिया अटेंडेड झालेले नाहीत, अटेंडेड झाले, याचं बायफर्केशन करण्याची एक छोटीशी पॉलिसी आपण तयार करावी. आता राहिला प्रश्न थर्ड एरिया. मल्टी फॅकल्टी जरी इन्स्टिट्यूट असेल तरी प्रत्येक फॅकल्टीमध्ये आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड आपण विचार करावा. युजीसीचा जर करिक्युलम जर बघितलं सध्याचं सीबीसीएस स्ट्रक्चरचं, तर यामध्ये आपण जेनेरिक कोर्स आहेत आणि जेनेरिक इलेक्टिव्ह आणि प्लस मल्टीडिसिप्लिनरी याच्यामध्ये आहे. याच्यानुसार आपली पॉलिसी ठरवावी एवढं क्लिअर कट मत. कारण 2017ला विद्यापीठ अनुदान आयोगानं आउटकम बेस्ड एज्युकेशन लर्निंग आणि सीबीसीएस दोन्ही मॅन्युअल रिलीज केलेली आहे आणि दोन्ही मॅन्युअल मध्ये याचे थर्स्ट एरिया अतिशय क्लिअर डिस्टिंग्विशिंग फॅक्टर केलेले आहेत, विच इज डिवायडेड इंटू डिफरंट एरियाज ऑफ कन्सिडरेशन. धन्यवाद. दीपकजी, म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की पार्टिसिपंट्सनी युजीसीच्या वेबसाईटला व्हिजिट करावं. नुसतं व्हिजिट एक वेळेला नाही सर, तर जसं सरांनी सांगितलं की नॅकच्या वेबसाईटला व्हिजिट करावं, महाविद्यालयाची वेबसाईट, नॅकची वेबसाईट आणि त्याचबरोबर NIRF आणि युजीसीची वेबसाईट बघण्याची रेग्युलर सवय लावणं आणि तिथे असलेले रिसोर्सेस घेणं आणि त्यानुसार पॉलिसी. इव्हन अकॅडमिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिटचा विषय मी मुद्दाम काढतोय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेबसाईटला, कारण वेळोवेळी हा प्रश्न विचारला चाललाय की आम्हाला AAAचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट द्या आणि त्याच्यामध्ये काय एक्सपेक्टेड आहे. युजीसीने याच्यावर परत मॅन्युअल आणि नॅकचं सुद्धा मॅन्युअल आहे, दोन्ही एजन्सीचं मॅन्युअल आहे. माझी अशी विनंती आहे की थोडस जरा वेबसाईटला आपण जर अपलोड केलं तर जे आपले कोर सब्जेक्ट आहेत, इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, याच्याशी रिलेटेड एक रिसर्चचा एरिया आहे आणि इंटरडिसिप्लिनरी जे सेक्शन्स आहेत, कारण प्रत्येक प्रोग्राम मध्ये आता इंटरडिसिप्लिनरी स्टँडर्ड्स आपण आणलेले आहेत, तर आपल्या सब्जेक्टचा रिलेटेड एरिया कुठल्या एरियाला हिट होतोय अशा पद्धतीने इंटरडिसिप्लिनरी एरिया सुद्धा रिसर्चचे जनरेट होऊ शकतात. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन. Kindly suggest few information about professional organization like pharmacy related to NAC. प्रश्न क्लिअर नाहीये. मी त्यांना प्रिपेरिंग फॉर नॅक म्हणायचं का त्यांना? Yes, yes. हा सर, प्रिपेरिंग फॉर नॅक, प्रिपरेशन ऑफ नॅक. फार्मसी सारखे जे कॉलेजेस आहेत, UG, PG, PhD आहे ज्याच्यामध्ये. ओके ओके ओके. हा, वेगळं मॅन्युअल आहे त्यांना. हा, पिंगळे सर बोलताय. मी आता पाहिलं ते मॅन्युअल. इनफॅक्ट एक होमिओपॅथिक आणि आयुर्वेद कॉलेजसाठी मेंटोरिंग करतोय मी. इट इज मोर ऑर लेस सिमिलर मॅन्युअल लाईक द एफिलिएटेड कॉलेजेस ओनली. सातही क्रायटेरियन तेच आहे, त्याचे की इंडिकेटर्स पण तेच आहे, प्रोसेस पण जवळजवळ सेम आहे. काही ठिकाणी प्रश्न काही प्रमाणामध्ये, बिकॉज दे आर मेडिकल इन्स्टिट्यूशन्स, काही प्रमाणात बदलतात. पण आज जे सांगितलं आहे त्याच पद्धतीने त्यांनी पुढे जायचंय. UG PG साठी फक्त इट हॅव टू बी कंबाईन्ड मॅन्युअल असेल ते. येस, त्यांचं कंबाईन्ड मॅन्युअल आहे. हो, राईट. Thank you, sir. Next question: which anti-plagiarism software should be used for papers written in Marathi and Hindi? दीपकजी. येस सर. सध्याचे जे सॉफ्टवेअर बाजारात आहेत, टर्निटिव्ह एक आणि दुसरं जे युजीसीनं रेकमेंड केल्यामुळे बऱ्याचशा विद्यापीठातून उरकुंड यूज केलं जातं, पण याच्यामध्ये बेसिकली हे इंग्लिश साठीचे आहे. आज घडीला मी सांगतो की मराठी किंवा रिजनल लँग्वेजेससाठी असं स्टँडर्ड अँटी प्लॅजरिझम सॉफ्टवेअर कुठेही अवेलेबल नाही. जर आपण आपल्या विद्यापीठाकडे जर बघितलं तर जे मराठीतून लिहिलेले जे थिसिस आहेत, राईटअप आहेत, हे सगळे गृहीत धरले जातात आणि कुठलंही याचं कारण बेसिकली आहे की रिजनल लँग्वेजेस मधून जे लिखाण केलेले याचं डिजिटलायझेशन करण्याची अजून प्रोसिजर ही फुलप्रूफ झालेली नाही किंवा तेवढा डाटा तिथे अवेलेबल नाही. त्यामुळे आज घडीला मी सरळ सांगेन की एक स्टँडर्ड सॉफ्टवेअर कुठलंही अँटी प्लॅजरिझम नाही. काही विद्यापीठ याच्यावर सोल्युशन काय करतात की जो मॅटर आहे तो दे गेट इट ट्रान्सलेटेड इनटू इंग्लिश आणि मग ते ट्रान्सलेशन कुठं, कारण प्लॅजरिझम हा शब्द जर बघितला तर प्लॅजरिझम 8-9 वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅजरिझम आहे. म्हणजे काय की कंटेंट प्लॅजरिझम आहे, पण दुसरी गोष्ट म्हणजे की मिनिंग तेच असतं पण फक्त टर्मिनॉलॉजी बदललेली असते. अशा पद्धतीनं एक थोडीशी कुठेतरी टच करणारी सिस्टम काही विद्यापीठ यूज करतात, पण फायनली मी असं म्हणेन की स्टँडर्ड सॉफ्टवेअर कुठलंही अवेलेबल नाही. Thank you, sir. Next question is, could you please clarify
on institutional distinctiveness and locational advantages and disadvantages. श्रीहरी जी. येस सर. इन्स्टिट्यूशनल डिस्टिंक्टिव्हनेस याच्यावर मला वाटतं ननवरे सरांनी इलॅबोरेशन केलेलं. इट इज अ काइंड ऑफ USP, तुमचं ब्रँडिंग आहे, की अगदी थोडक्यात म्हणायचं तर तुमच्याकडे अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थी किंवा त्याचे पालक म्हणतील नाही मला याच महाविद्यालयामध्ये आपल्या पाल्याला ऍडमिशन द्यायची किंवा मला याच महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायची आहे. तर थोडक्यात डिस्टिंक्टिव्हनेस हे झालं. आता लोकेशनल ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस हे फार सिग्निफिकंट आहे, या कारणाने की प्रत्येक ठिकाण, उदाहरणार्थ लातूर असेल किंवा संगमनेर असेल किंवा सोलापूर असेल, आपण कंप्लेंट करतो अनेक वेळा की आमच्याकडे प्लेसमेंट्स अवघड आहेत कारण आमच्या आजूबाजूला इंडस्ट्रीज नाही आहेत. बट नेव्हरलेस आपल्याकडे एखादी गोष्ट अशी असेल जी आपल्याकडे आहे पण दुसऱ्यांकडे नसणार आहे. तर मी म्हणतो संगमनेर एक असं ठिकाण आहे जिथे ऍग्रिकल्चर डॉमिनन्स आहे. तर मग माझे कोर्सेस, विजय जोशी सरांनी पण हा उल्लेख केला होता की नीड असेसमेंट करतो का आपण एखादा कोर्स इंट्रोड्यूस करत असताना. तर मे बी माझा ऍडव्हान्टेज आहे की ऍग्रिकल्चर डॉमिनंट एरिया माझ्याकडे आहे, तर सॉइल अँड वॉटर टेस्टिंग इन बीवोक हा एक चांगला कोर्स माझ्याकडे असू शकेल. तर हा माझा लोकेशनल ऍडव्हान्टेज आहे. मग प्रॉबेबली जर कम्युटेशन म्हणजे विद्यार्थ्यांची ये जा करण्यासाठी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी माझ्याकडे नसेल तर हा लोकेशनल डिसएडव्हान्टेज असू शकतो माझ्या केसमध्ये. मग जर हा डिसएडव्हान्टेज मी आयडेंटिफाय केला असेल तर अकॉर्डिंगली मी त्यावर ऍक्शन घेऊ शकतो. त्यामुळे हा अभ्यास महत्वाचा ठरतो. Yes, sir. बोलू सर थोडंसं एक वाक्य फक्त याबद्दल. हा नक्कीच नक्कीच बोला. सर. Yes, sir. सर याच्यामध्ये एक चॅटबॉक्स मध्ये एक स्टेटमेंट आलेली आहे की इन्स्टिट्यूशनल लोकेशनल ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस हे नवीन मॅन्युअल मध्ये नाही, ते आपण ऍक्सेप्ट करतोय. त्याला इन्स्टिट्यूशनल डिस्टिंक्टिव्हनेसच्या रूपाने दिले गेलेलं आहे. मला फक्त सरांना ज्यांनी ही स्टेटमेंट केली आहे हा मुद्दा आपण वारंवार तरी देखील जरी मॅन्युअल मध्ये नसेल तरी देखील रेज करण्याचं कारण किंवा आठवण करून देण्याचं कारण आहे. कारण इन्स्टिट्यूशनल डिस्टिंक्टिव्हनेस किंवा युनिक सेलिंग पॉइंट ठरवण्यासाठी आपल्याला आपले लोकेशनल ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेसचं सॉक अनालिसिस करूनच घ्यावं लागेल. तिथूनच आपली प्रोग्रामची रिक्वायरमेंट, युटिलिटी आणि युजफुलनेस आणि रोजगार, एम्प्लॉयबिलिटी या 3 गोष्टीचा विचार होणार आहे. धन्यवाद. ओके. Thank you, sir. Next question. Please enlighten us on how to overcome financial problems faced by small institutions. जोशी सर. आपण प्राचार्य आहात. तुमचा आवडीचा प्रश्न आहे. मला सर दीपक सर बोला. त्याच्या पूर्वी जोशी सरांव्यतिरिक्त कुणीही याच्यावर समर्पक उत्तर देऊ शकत नाही. ट्रू. याच्या पूर्वी कोणीतरी प्रश्न विचारला की रिजनल लँग्वेज मध्ये अशा पद्धतीचं प्लॅगॅरिझमचं सॉफ्टवेअर आहे का. तर हिंदीसाठी रिजनल लँग्वेज मध्ये मौलिक अशा नावाचं सॉफ्टवेअर आहे. मौलिक सॉफ्टवेअर हे प्लॅगॅरिझमचं सॉफ्टवेअर आहे. जे हिंदीची मंडळी आहेत त्यांनी हे जरा थोडंसं बघावं. मौलिक इन्फोटेक अशा कंपनीने ते सॉफ्टवेअर काढलंय. जर आपण पाहिलं तर हिंदीच्या प्लॅगॅरिझमसाठी त्याचा उपयोग होईल. एक मिनिट थांबा मॅडम. हॅलो. हा सर. अनुजापर्यंत थांबा, सर बोलतायत ना. हॅलो सर बोलतायत, जोशी सर बोलतायत. मॅडम थांबा थोडं. जोशी सर कुठे गेले? मी कुठे जात नाही. तर मौलिक सॉफ्टवेअर आहे. आणि दुसरं सांगावं असं वाटतं, कोणीतरी मला प्रश्न विचारला की इन्स्टिट्यूशनल डिस्टिंक्टिव्हनेस कसा शोधावा आणि इन्स्टिट्यूशनल डिस्टिंक्टिव्हनेस म्हणजे काय. माझं याच्यावरती सोपं उत्तर आहे. ही सगळी मंडळी तज्ज्ञ आहेत. आमचे श्रीहरी आले, दीपकजी आले, ते तज्ज्ञ आहेत. ते त्यामुळे ते चांगलं सांगतात आपल्याला. मी काय केलं असतं, मला जर का इन्स्टिट्यूशनल डिस्टिंक्टिव्हनेस विचारलं की कसं इन्स्टिट्यूशनल डिस्टिंक्टिव्हनेस करावा, मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये आपल्या संस्थेच्या विषयीचा एकच प्रश्न त्यांना विचारला असता, ठळक वैशिष्ट्ये लिहा. मग त्यांनी आपली जी ठळक वैशिष्ट्याची यादी काढली असते. आपल्या संस्थेमध्ये हे उत्तम आहे, आपल्या संस्थेमध्ये हे उत्तम आहे, आणि सगळ्याची एकत्रित करून जर का एक समान सूत्र जिथे निघेल ते माझ्या संस्थेचं इन्स्टिट्यूशनल डिस्टिंक्टिव्हनेस. आता दुसरा प्रश्न राहिला की पैसा. मला असं वाटतं छोट्या संस्थांनी, ज्या अनएडेड संस्था आहेत, हा प्रश्न मला वारंवार विचारला जातो आणि नेहमीच विचारला जातो. पैसा कसा जमवावा, पैसा मिळवावा का, त्याच्यासाठी काय तुमच्याकडे आहे का.
खरं याच्यात खोच अशी आहे की प्रश्नकर्त्याला असं म्हणायचंय की पैसा मिळवता येत नाही आणि आता सांगा कसा मिळवायचा. खरं तर पैसा हा प्रश्न आहे, पैसा मिळवता येत नाही हे योग्य आहे आपल्या. परंतु एका कुलगुरूंनी दिलेलं उत्तर मी सांगतो. जेव्हा एखादी संस्था एखाद्या क्षेत्रामध्ये एखादं महाविद्यालय उभं करते तेव्हा ती संस्था आपण ज्या पद्धतीच्या व्यवस्था अपेक्षित आहेत या संबंधीच्या व्यवस्था आपण निर्माण करू अशी हमी जेव्हा देते तेव्हा ते महाविद्यालय उभं राहतं. म्हणजे ह्याचा जेव्हा आपण अनएडेड स्वरूपातलं महाविद्यालय स्वीकारतो, आपण लिहून देतो, मला माहिती आहे की त्याच्यामध्ये अंडरटेकिंग असतं की आम्ही गव्हर्नमेंटकडनं पैसा मागणार नाही पण आम्ही शिक्षकांना योग्य तो मोबदला देऊ, असं आपण अंडरटेकिंग लिहून घेतो आणि आपल्याकडे पैशाची वनवा असते तरी महाविद्यालय त्या इंटिरियर महाराष्ट्रामध्ये सुरू होत असतं. मला असं वाटतं ह्यासाठी हा प्रश्नच आहे. उच्च शिक्षणामध्ये ज्या चांगल्या संस्था आहेत त्यांना जरी तुम्ही विचारलं तरी ते तुम्हाला हेच उत्तर देईल, पैसा कुठे आहे. याचं कारण गेल्या अनेक पंचवार्षिक योजनांमध्ये आपल्याकडे 4% GDPच्या 4% पैसा उच्च शिक्षणाकडे आला नाही. आम्ही स्वप्न पाहतोय की 4% कधी दिसतील, पण आपला एक प्रचंड व्यामिश्र देश आहे, त्याच्या गरजा व्यामिश्र आहेत आणि त्यामुळे शिक्षण हे कोणत्याही सरकारच्या अग्रक्रमावरती कधीच राहिलं नाही. कारण आपण स्प्रूव्ह करू शकलो नाही. आपल्याला प्रश्न विचारतायत लोक, तुमचे विद्यार्थी एम्प्लॉयबल आहेत का? ते म्हणतायत ओन्ली 10% ऑफ द स्टुडंट, म्हणजे जे आपण शिक्षण देतोय त्या शिक्षणाचा उपयोग नाही असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. ते म्हणतात आपल्या वेळेस आपण हा विचार करायचो, आम्ही गरीब होतो पण आमच्या आई वडिलांनी अगदी उरापोटावरती आम्हाला शिकवलं आणि आमचं भलं झालं म्हणून अध्यापक झालो, प्राचार्य झालो, IQAC कोऑर्डिनेटर झालो. आजचा विद्यार्थी असं म्हणतोय मी शिकलो का? मी जर का BA BCom झालो नसतो तर कदाचित मी रिक्षा चालवायला बसलो असतो, पण लाज वाटते कारण मी ग्रॅज्युएट आहे. तर मला असं वाटतं जबाबदारी आपली आहे की आपण उत्तम पद्धतीचं असं शिक्षण त्यांना द्यावं जेणेकरून त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांचा उपयोग होईल अशा पद्धतीच्या व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागते. पैसा हा प्रश्न आहे, हा प्रश्न राहणार. अशी माहिती सुद्धा आहे की अशा पैशाची वनवा असलेल्या संस्था आपल्या फक्त उर्मीच्या जोरावर, शिक्षकांच्या एकत्रित येण्याच्या जोरावर अत्यंत उत्तम काम करतायत आणि मग पैशाचं ओघ त्यांच्याकडे आलेलं आहे. अशाही संस्थांची नावं आपल्याला सांगता येतील. आपल्याला जर का कारणं विचारायला सांगितली तर 1001 कारणं आपल्याला देता येतील. पण आपण जर का ठरवलं की बाबा ह्या सगळ्या अडचणी आहेत, या सगळ्या अडचणींवरती मात करून आपल्याला दर्जाचा विचार करायचा आहे. पैसा ही अडचण आहे, ती अडचण होती, ती अडचण राहणार. स्वातंत्र्योत्तर काळात आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळात आपल्याकडे आलेल्या सगळ्या शाळा, आज आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्था इतक्या चांगल्या का आहेत? याचं कारण स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये स्वातंत्र्याची लढाई करणारे नवीन सेनापती, नवीन सिटीजन तयार करावेत म्हणून शाळा कोणी काढल्या? टिळक, आगरकर यांच्यासारख्या लोकांनी शाळा आणि महाविद्यालय काढली. तर तिची मूस आहे ती चांगली आहे आपली. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी जो प्रश्न विचारलाय त्याला माझी विनंती हात जोडून अशी आहे की अर्थकारणाची वनवा राहणार, ती पूर्वी होती, आज आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत न करो उद्याही राहील. परंतु त्यावरती वेगळा विचार करून आहे त्यामध्ये आपण कसा दर्जा सांभाळू शकतो. एक चांगली म्हण आहे मराठीमध्ये, पैशाचं सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. पण त्याही वरती विजिगिषेने मात करून लोकांनी उत्तम संस्था उभारल्या आहेत. त्याची उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मला असं वाटतं आपण त्या उदाहरणांकडे पाहून आपले प्रयत्न वाढवणं हाच त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. ओके, अनुजा मॅडम बोलतायत काहीतरी. मॅडम बोला. हॅलो अनुजा मॅडम. हा सर. हा तुमचा प्रश्न विचारा. सर यू प्रोसीड सर. बरं ठीक आहे, चला घ्या पुढे घ्या. हा नेक्स्ट, हाऊ टू मेजर फंक्शनल MOU. आता फंक्शनल याचा शब्द असा आहे की सातत्याने त्या स्थानमध्ये असलेला एक करार आहे, एक लिखित करार आहे की आम्ही हे करू हे करू हे करू हे करू. ह्या दोन संस्थांमध्ये आता आपल्याकडे कसं असतं की व्यक्तिकेंद्रित MOU होतात. मी कुठेतरी परदेशात जाऊन येतो, त्याच्याशी करार करतो,
पण आपल्या संस्थेला त्याचा उपयोग होतोय आणि त्याही संस्थेला उपयोग होतोय याचे काही मापदंड आपल्याला ठरवावे लागतील की आपण फ्रिक्वेन्सी किती फ्रिक्वेन्सीने त्याचे कार्यक्रम करतोय, त्या कार्यक्रमाचा दर्जा काय आहे. आणि एमओयू म्हणजे त्यांनी आपल्याला काहीतरी सांगणं असं नाही. मला नेहमी असं वाटतं परदेशातल्या सगळ्या शिक्षकांना बरंच आपण काही शिकवण्यासारखं आहे. आपण नेहमी याचक म्हणून त्यांच्याकडे पाहत असतो, ते मला अजिबात मान्य नाही. आपण तितकेच चांगले आहोत जितके ते चांगले आहेत. त्यामुळे दोन्ही संस्थांना त्याचा उपयोग होणं ह्याला मी फंक्शनल एमओयू म्हणतो. सातत्याने त्या दोन्ही संस्थांमध्ये काहीतरी कार्य होत राहणं. एक प्रोजेक्ट केला आणि एमओयू वर्षभरात थांबला असं झालं तर तो फंक्शनल म्हणता येणार नाही. फंक्शनल म्हणजे जे त्यात मांडलंय ते सातत्याने होतंय का आणि त्याचा उपयोग दोन्ही संस्थांना होतोय का केवळ एकाच संस्थेकडनं आदान प्रदान होतंय. आपण काय लिहितो, टीचर्स एक्सचेंज, स्टुडंट एक्सचेंज. आपला विद्यार्थी जाऊ शकत नाही कारण अर्थकारण आड येतं. तिथे जायचं म्हणतं तर विमानाचा खर्च आपल्या विद्यार्थ्याला परवडत नाही. तर त्यामुळे फंक्शनल एमओयूचा अर्थ आपल्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणच्या विद्यार्थ्याशी व्हर्च्युअल माध्यमातून काही संवाद होतोय का आणि एकमेकांना आपला फायदा होतोय का, जे त्या एमओयू मध्ये म्हटलंय तसं घडतंय का हे पाहणं. एमओयू का आपण करायला सुरुवात केली याच्या पाठीमागचं आपण तत्व समजून घेतलं तर तो प्रश्न यायला लागला म्हणून आपण एमओयू वाढवायला लागली. अशा पद्धतीचे करार ते ऍक्टिव्ह आहेत, ते त्यामध्ये काहीतरी काम सातत्याने होतंय, त्याला मी फंक्शनल एमओयू म्हणेन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. असं अजिबात नाही की कुठलाही एमओयू बॉन्ड पेपरवरतीच असावा. बॉन्ड पेपरवरती ह्याच्यासाठी असतो की ती व्यवस्था आहे, पण एमओयू मध्ये जे म्हटलंय ते व्हावं ते मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. डॉक्युमेंटेशन वाल्या मंडळींनी सांगावं की बॉन्ड पेपरचा ग्राह्य धरला जात असेल तर तो बॉन्ड पेपरवर करावा बाबा. पण मला त्या प्रक्रियेच्या पेक्षा परत त्यामध्ये घडतंय काय त्याला मला जास्त महत्वाचं आहे असं वाटतं. Next question, please. May I read now the question? Ha, please. Who are the DVV partners of NAAC currently, and what are their sources and procedures of validation? दीपक जी, हे गेल्या अनेक वर्ष मी शोधण्याचा प्रयत्न करतोय की डीव्हीव्ही वाले कोण आहेत. ऍक्च्युली डेटा व्हॅलिडेशन अँड व्हेरिफिकेशनची जी एजन्सी आहे ती अज्ञात आपल्याला आहे आणि अशा एजन्सीज आहेत, त्या एजन्सीला हे काम दिलं जातं. मुख्यत्वे करून ह्या एजन्सी टेक्नोक्रॅट एजन्सीज आहेत ज्यांना अशा पद्धतीचं डेटा मायनिंग ज्याला म्हणतो ह्या पद्धतीची सॉफ्टवेअर त्यांच्याकडे आहेत जे डेटा माइन करू शकतात, इतरत्र डेटा मिळवू शकतात आणि त्यांच्याकडे एक स्ट्रक्चर्ड व्यवस्था आहे की तुमची त्याच्या आधारावरती आपण दिलेल्या संपूर्ण सांख्यिकीचं तौलनिक अभ्यास करून ती किती विविध आहे ती बदलणं. आणि त्याचमुळे आपल्याला बऱ्याचदा ही मंडळी जे प्रश्न विचारतात ते आपल्याला वाटतं हे प्रश्न बरोबर नाहीयेत, असे प्रश्न आपल्याला ते विचारत राहतात. आणि त्यामुळे आपल्याकडे जे एव्हिएशन येतं त्याला कारण देणं का, दे आर युझिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू कीप ऑन ट्रॅकिंग द records of your institution. Okay. त्याला डेटा मायनिंग म्हणतात. अशा पद्धतीचं नाव कोणालाही माहित नाही. हे काय बेंचमार्क वापरतात ते सांगा, कारण ते सांगितलं जात नाही. आपण विद्यार्थ्याला तर कसं पेपर तपासला जाणार ते सांगतो, ते ह्याच्यासाठी सांगितलं जात नाहीये. याचं कारण जो सातत्याने आपल्या मनामध्ये एक शंका आहे की लातूर मधल्या इंटिरियर मध्ये असलेलं महाविद्यालय आणि लातूर शहरामध्ये असलेलं शाहू महाविद्यालयाचं महाविद्यालय याचं कंपॅरिझन करायला गेलं तर त्यांच्याकडे रिसर्च चांगला असणारच, त्यांना गुण मिळणार, आम्हाला मिळणार नाहीत. तर मला असं वाटतं हा जो डेटा आधारित ऍक्रिडेशन आपल्याकडे आज जे होत आहे ती संपूर्ण बेंचमार्क त्या व्यवस्थेचे होतील. म्हणजे असं की आदिवासी भागामध्ये असलेलं एखादं महाविद्यालय 5 रिसर्च पेपर हे सर्वाधिक करत असेल तर त्यांना सगळेच्या सगळे गुण द्यावेत. आणि लातूर शहरासारख्या इतर महाविद्यालयांमध्ये 50 रिसर्च पेपर होत असतील तर त्यांना सर्वाधिक गुण देऊन मग खाली बेंचमार्क बदलत जावेत. अशा पद्धतीचं व्हेरीड बेंचमार्किंग ज्याला म्हणतो, डिफरन्शियल बेंचमार्किंग, या डिफरन्शियल बेंचमार्किंगच्या व्यवस्था आज अस्तित्वात येतील. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालय
त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीचं फ्रेमवर्क असं न करता त्यांचे ऍडजस्टमेंट महाविद्यालय कसं परफॉर्म करतायत ह्याच्यावरती आधारित असतील अशी व्यवस्था व्हावी, मग जेणेकरून प्रत्येकाच्या पत्रात योग्य मार्क पडेल आणि मग तौलनिक अभ्यास. कारण आमचे देवराज सर तर म्हणतात, डी देवराज आपण नाव ऐकलं असेल, युजीसीचे व्हाईस चेअरमन होते आणि बऱ्याच दिवस त्यांनी नॅक मध्ये सुद्धा काम केलं. त्यांनी आपल्या पंतप्रधानांना असं सांगितलं की नॅक मूल्यांकन आणि NIRF आर मिनिंगलेस, असं ते उद्वेगाने म्हणाले. याचं कारण डिफरन्शियल बेंचमार्किंगचे अस्तित्व आणि क्वालिटी रुजवणं या दोन गोष्टी झाल्या नाहीत असं आपल्याला म्हणावं. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. यादव यादव सर, एनी मोर क्वेश्चन्स? Anuja madam? Yes, sir. Any more question? Where is Yadav? पाब्रेकर सर, पाब्रेकर सर, पाब्रेकर सर, उपाशी पोटी भजन सुद्धा होत नाही, तर तुम्ही प्रश्नांचं काय विचारता? बरं ठीक आहे, we will stop there, right? Okay. अनेक प्रश्न तुम्ही मागवा. Correct. Thank you all. बघा अनुजा मॅडमने किती जोराने थँक्यू म्हटलं, म्हणजे त्याला किती भूक लागली असेल. जोशी सर. हॅलो, डॉक्टर मासुमदार सर विचारतात. अरे मासुमदार सर, प्राचार्य नमस्कार. बोला, विचारा. मासुमदार सर विचारा. हॅलो, त्यांना अनम्यूट केले का यादव सर? हो करायला लागलो. त्यांना त्यांच्याकडूनच आहेत ते हे आहेत. मासुमदार सर तुमच्याकडून अनम्यूट करा. आला. हा बोला सर. नमस्कार जोशी सर, पाब्रेकर सर. नमस्कार. आतापर्यंत खूप अतिशय चांगल्या प्रकारचं रिसोर्सफुल अशा प्रकारचे सगळे लेक्चर झालेले आहेत. त्याबद्दल खरंच सर्व रिसोर्स पर्सनचं मी त्या ठिकाणी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. माझा एक प्रश्न जो आहे ते या नॅकच्या आपल्या मार्किंग प्रणालीच्या संदर्भामधला आहे. थोडस आता जोशी सर बोलत होते त्याला ते जवळ आलेले आहेत, पण माझा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न इथं मी उपस्थित करतो, तो असा की अफिलिएटेड कॉलेजेस असो किंवा कुठलेही असो, त्याच्यासाठी आता मेट्रिक्स त्यांनी ठरवलेले आहेत. त्या मेट्रिकला प्रत्येकाला वेटेज त्यांनी दिलेलं आहे. परंतु प्रश्न असा आहे की जर मला माझ्या एखाद्या मेट्रिकला 10 मार्काचा मेट्रिक असेल, मला 10 पैकी 10 मिळवायचे असतील, तर त्याच्यासाठी नेमकं काय असणार आहे, बेंचमार्किंग काय असणार आहे, याच्या संदर्भामध्ये नॅक कुठेही गाईडलाईन देत नाही आणि नॅक याचं वर्णन करत नाही किंवा माहिती देत नाही. तर मला असं म्हणायचं आहे या ठिकाणी की अशा प्रकारचं आपण महाराष्ट्र लेवलवरती हे सगळं करत आहोत, तर एखाद्या प्रकारचं अशा प्रकारचं मेमोरेंडम. बोला सर. तुमचा आवाज गेला. नेट बंद पडले. मला त्यांचा प्रश्न समजला की बेंचमार्क काय आहे आणि हे बेंचमार्किंग सगळ्या महाविद्यालयांना अवगत करावेत अशा पद्धतीत त्यांचा प्रश्न आहे. हा तो मुद्दा मांडतायत ते की बाबा आम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळवण्यासाठी काय करावं लागेल ते आम्हाला तुम्ही रुसाच्या माध्यमातून किंवा हायर एज्युकेशनच्या माध्यमातून किंवा प्राचार्य संघटनेच्या माध्यमातून जेव्हा आपण ही मानांक काय आहेत हे विचारावं. कारण आपण परीक्षार्थी असल्यानंतर आपल्याला पैकीच्या पैकी गुण कधी मिळणार हे ते आपल्याला सांगत नाहीत आणि नको तिथे. कारण शाहू महाविद्यालयाचा अनुभव आधीच्या अक्रिडेशनचा मला माहिती आहे आणि त्यामुळे मला वाटतं त्यांचं आहे विचारू. पण आपण डिफरन्शियल मूल्यांकन जे आहे, डिफरन्शियल मानांकन, ह्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. ह्याचं कारण त्यामुळे अनेक महाविद्यालयांचा वेगवेगळ्या स्तरावरती मूल्यमापन होण्याची जी गरज आहे ती गरज होऊ. सर आपण जरूर एकत्रितपणे त्यांना विचारू की आम्हाला सांगा की 10 पैकी 10 गुण मिळवण्यासाठी तुमचं बेंचमार्क काय आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. बिफोर वी प्रोसीड फर्दर, एक अनाउन्समेंट करतोय. आय हॅव ऑलरेडी शेअर दी लिंक. आपण रुसा तर्फे एक लिंक तयार केले क्वेश्चन साठी. All participants, whosoever are having more questions, please put that questions on the link. That questions will be forwarded to all the resource persons, and we are coming out with the one publication called as FAQs for the NAC related questions.
तर आपल्या सर्वांना मी आपले माननीय प्राचार्यांकडे आणि तुमच्या IQAC काउंटरकडे ती लिंक पाठवलेली आहे आणि ती लिंक आपण कृपया सर्व पार्टिसिपंटना शेअर करा. त्यांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचतील, आम्ही ते रिसोर्स पर्सन पोहोचू, all resource persons, and we will come out with the good answers, and the answers will be shared with all the participants. Thank you very much, and please proceed. Thank you, sir. Thank you all the resource persons. एक क्वेश्चन दरगड सर विचारताय. दरगड सर, दयानंदची प्राचार्य दरगड सर. हो, दयानंद सर, दयानंद कॉलेज विचारतायत. तेवढा शेवटचा प्रश्न घेऊया. बरं. यादव सर, त्यांना अनम्यूट करा. हो, केलंय सर. तुमच्याकडून अनम्यूट करा स्वतःला. हा, केलेले. हा सर, बोला सर. हो, बोला सर, प्लीज. प्रश्न नाही आहे. मी माझ्या महाविद्यालयाच्या वतीने सन्माननीय रुसाचे जे सन्माननीय सदस्य या ठिकाणी त्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे आणि माझ्या महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांना रिक्वेस्ट करतो की पुढचं जे काही अशा प्रकारचं जी काही कार्यशाळा किंवा वर्कशॉप किंवा वेबिनार राहील ते आमचं महाविद्यालय त्यामध्ये ऑर्गनायझेशनमध्ये पार्टिसिपेशन करेल आणि त्या संदर्भात अशा प्रकारचं जे काही राहील तर महाविद्यालयाला त्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करून घ्यावं ही विनंती आमची. ओके सर, ओके सर, नोटेड सर, पॉइंट नोटेड. थँक्यू सर. येस, धन्यवाद. धन्यवाद सर. आपण तुमच्याकडे तर रुसा आहे. तुमच्याकडे तर खूप काम. ओके. येस. हा, अनुजा मॅडम. हा सर, धन्यवाद सर सगळ्यांचे. आपण शेवटच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणाकडे आपण जातोय. मी विनंती करते राजर्षी शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर AJ राजू सरांना की त्यांनी ह्या वर्कशॉपचं समिंग अप करावं. आदरणीय डॉक्टर राजू सर. Yeah, thank you, madam. See, I know that the time for summing up the online workshop is a little bit odd because everybody may feel that it will be better to wind up earlier because we have had a very fruitful presentation as well as a question and answer session, which is very satisfactory as well as rewarding. So, in order to sum up the online workshop on NAAC assessment and accreditation policy, on behalf of all the participants, dignitaries, management members, government officials, as well as principals, IQAC coordinators and participants, I hope and assure the organizers as well as the resource persons as well as the honorable members of RUSA that this particular online session was very fruitful and many of the concepts relating to the accreditation table were many times confusing as well as not clarified by the manual itself. So this particular session was very fruitful in this aspect, and the technical session, in the first session we had a very fruitful as well as analytical discussion on every criterion and the parameters associated with the metrics, including the marks as well as the benchmarks. And during the discussion, the resource person rightly pointed out that the time has changed and change is inevitable. So those who falls behind this particular process will remain in the shadows. So ultimately, one has to accept the change, and the ICT enabled teaching mechanism as well as online process of teaching, evaluation as well as recording is inevitable in the present scenario. And in the second technical session, Pingley sir rightly pointed out how the records are to be maintained and what are the basic differences between the record as well as other aspects relating to keeping not only in manual form as well as in digital form. So these sessions were
in reality very fruitful, and I have no doubt that all the participants enjoyed the session, even though the time, see, I think it was the first time we participated in any kind of program without a break or without any, what you call it as either breakfast or lunch. But instead of all these drawbacks, everybody enjoyed it because still we are energetic, and no doubt I assure on behalf of all the stakeholders of higher education and the quality enhancement that this session will definitely remembered as a fruitful session in the COVID pandemic era. We have to live with the pandemic. So ultimately, similar type of sessions must be organized by various stakeholders for and on behalf of various higher authorities like RUSA as well as higher education, no doubt individual colleges also. So thank you very much for sharing my views along with the dignitaries as well as the resource persons. Thank you very much. Thank you. Thank you, sir. Last but not the least, मी निमंत्रित करते डॉक्टर अभिजित यादव, IQAC कोऑर्डिनेटर राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर, की त्यांनी या पूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. डॉक्टर Thank you, madam. अभिजित. Yes, yes, sir. Thank you, madam. Honorable dignitaries, I must thank Dr. Gopal Rauji Patil Sahib, President of our Education Society, Principal Aniruddha Jadhav sir, Secretary of our Education Society, Dr. Nalini Tembekar madam, Joint Director of our Higher Education Region, and most importantly, I should thank Dr. Vijay Joshi sir, Consultant RUSA, Dr. Pabrekar sir, Senior Consultant at RUSA, the resource persons, Dr. Deepak Nanavre sir, Dr. Shri Hari Ingle sir. I must thank the RUSA and Joint Director Office for initiating this idea to organize this district level workshop. I also thank our beloved principal, Dr. Mahadev Gawane sir, for he's a chief organizer and extending all kind of support. I also thank Dr. AJ Raju sir and all the organizing committee members, IQAC members of Rajarshi Shahu Mahavidyalaya for making this webinar successful. I also thank the management representatives of various samsthas in Latur district, principals of various colleges, IQAC coordinators and IQAC members of various colleges, and participants for their participation in this workshop. Thank you one and all. One announcement is that we will share the feedback form through email. Please submit the feedback form, and within 4 to 5 days, we will send the certificates on registered email ID. Thank you one and all. With kind permission of chair, I declare that this workshop is over. Thank you. I take the charge to Dr. Anuja madam. Thank you, sir. Thanks a lot to everyone who are here for this online workshop. Thanks a lot. Thank you very much. Thank you. Thank you. Thank you, sir. Gawane sir, thank you very much. Sir, unmute झाले ते. Okay, okay. ठीक आहे. सगळ्यांना सांगा. Thank you very much. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. विशेष आभार, जोशी सरांचे विशेष आभार. Okay. Thank you. Thank you. पर्सन आमचे दोन्हीही इंगळे सर, ननावरे सर दोघांचे खूप खूप महाविद्यालयाच्या वतीने वैयक्तिक माझ्यातर्फे आपले सर्वांचे खूप खूप आभार. बरं. Thank you very much. पुढे पण उपलब्ध करून द्या. नक्की आम्ही आपल्या सेवेला हजर आहोत. करूया. थँक्यू व्हेरी मच. करूया. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू व्हेरी मच. पाब्रेकर सर, जोशी सर धन्यवाद, आणि गव्हाणे सर धन्यवाद. थँक्यू. Thank you, sir. Thank you. जाधव सर धन्यवाद. नाईस. ओके. संपलं रे बाबा. Hello, Abhijit. Thank you. Yes, yes. Thank you, sir. Thank you, Raj sir. It was actually very fruitful, even though it was lengthy. Yes, yes, sir. Yes, sir. It was lengthy. I have recharged my mobile twice. Net pack. अभी रिचार्ज करना पड़ता, मेरा डेटा खत्म हो गया होगा. अभी मैं डर रहे थे बीच में निकल गया तो क्या करेंगे, आप मेरा नाम लेंगे. नहीं. It was a very good.
Thank you all participants. So it was nice because the resource Yes, sir. persons were very good. Resource persons were Yes. very good. Okay. Yes, sir. Yes, sir. Okay. Thank you. Panchal sir. येस यादव सर. मी तुम्हाला end- तुम्ही end- मीटिंगचं रेकॉर्डिंग तिथं सेव्ह कर. नाही एंड करू नका. ते मीटिंगचं माझा लॅपटॉप चाललेला झालाय. मी तुम्हाला होस्ट करतो. तुम्ही हा. काय करा, रेकॉर्डिंग सेव्ह होऊ द्या तिथं. माझ्याकडे सेव्ह होणार नाही आता. राईट सर. हो. मी तुम्हाला होस्ट करतो. तुम्ही झाले का होस्ट? हा झालं सर. आता काय तुम्ही मीटिंग एंड करा थोडं. end करावी लागेल. एक मिनिट. हा एंड करा मीटिंग आणि मग तिथं ते सेव्ह होईल. त्याला वेळ लागेल थोडा. हो करेक्ट, वेळ लागेल त्याला. हा तर प्लीज तेवढं ते सगळं सेव्ह होऊ द्या रेकॉर्डिंग. आणि राजू सर, राजू सर, हो आपके पास भी रिकॉर्डिंग हो रहा है, वो सेव होने दो उसका. रिकॉर्डिंग मेरे पास इधर कहाँ होता, वो क्लाउड में रिकॉर्डिंग हो रहा है ना. हाँ क्लाउड में हो रहा है. क्लाउड वो अभी आप जब के पर आ जाता है वो. हाँ नहीं, वो मेरे को मालूम नहीं, वो अपने आप इधर रिकॉर्डिंग इंडिकेटर दिखा रहे वो. यस यस. हाँ चालते सर. सर एंड करतो. एंड करतो सर. यस सर. थँक्यू वन अँड ऑल. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.